महायुती सरकारनं आरक्षणाचा गुलाल उधळला असला तरीही मनोज जरांगेंनी स्वतंत्र आरक्षणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगेंची मागणी आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध मनोज जरांगे असा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। जरांगे विरुद्ध सरकारमधील संघर्षाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। मनोज जरांगे ओबीसी आरक्षणावर ठाम, आंदोलनासाठी सज्ज व्हा, जरांगेंची मराठा समाजाला हाक। पुन्हा जरांगे विरुद्ध सरकार, संघर्ष अटळ। महायुती सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% आरक्षणाची घोषणा केली, पण मराठा आंदोलक मनोज जरांगे ओबीसी आंदोलनावर ठाम असल्यानं पुन्हा एकदा मनोज जरांगे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 महिन्यांमध्ये आरक्षण दिल्याचा दावा केला, तर मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला। मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याची शपथ आम्ही घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे। संयमित आंदोलन, शांततेत होणारे आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे। महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती, उद्या अंतर्वालीत बैठक 12 वाजता दुपारी। ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला, शक्यतो सगळ्यांनीच यावं, कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही। आपल्या पोरांना जर न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे। ते आम्ही आता उद्याच्याला आंदोलनाची आमची दिशा ठरवू। राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिसूचना काढून ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला। ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या त्यांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशीही जरांगेंची मागणी होती। मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी मधून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी आहे। सरकारनं सगळे सोयऱ्यांबाबत काढलेल्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी असंही जरांगेंनी म्हटलंय। तर हैदराबाद गॅझेट स्वीकारून त्याला शासकीय नोंद म्हणून घोषित करावं अशी जरांगेंची मागणी होती। ओबीसी प्रवर्गाच्या कोट्यामधूनच मराठा आरक्षण मिळावं अशी जरांगेंची मूळ मागणी होती, पण राज्य सरकारनं मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केल्यानं जरांगे नाराज झालेत। मी इथून पाठीमागे स्वागतच केलं होतं, आताही 100-150 जणांसाठी लागतं, आम्ही स्वागतच केलेलं आहे त्यांचं। पण माझ्या करोडो मराठा समाजाचं मागणी आणि म्हणणं आहे की आमच्या हक्काचं ओबीसीतलं असणार आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या पुन्हा अधिसूचना काढलेली त्याची अंमलबजावणी करा। आम्हाला जे पाहिजे, जे हवंय ते आम्ही मिळवणार आहेत। मग तिथं आंदोलनाची घोषणासुद्धा आम्ही उद्या करणार आहे। तो ते दोघा-तिघांची मागणी 100-150 लोकांना लागणारं ते आरक्षण आहे, त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही। त्यामुळे आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं, आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत, आमचंच आहे ते। आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची जी आपण अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण न मिळाल्याचं खापर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर फोडलं। सरकारनं फक्त भुजबळांचं ऐकून मराठा आरक्षण तिसऱ्याच दिशेला नेलं असा आरोप जरांगेंचा आहे। सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा, हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे 150 लोकांना लागतंय त्यांना, आणि त्याचं एकट्याचं ऐकून ते येवलेचं गेडपट हे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडे, म्हणजे त्याची लय गरज आहे आणि आमच्या 2-3 लय गरज आहे। आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आजापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय, त्याचं काय रे? उद्या अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होणार आहे। या बैठकीत मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा मराठा समाजाला
आंदोलनासाठी सज्ज होण्याची हाक दिली जाऊ शकते। त्यामुळे मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।